या शो मध्ये आलेल्या न्यूली मॉम अनेकांनी मला हे सांगितले की नाही मिळत, इझिली संधी मिळत नाही. एकदा तुम्ही आया झालात ना की इझिली संधी मिळत नाही आणि आत्ता आम्ही कॅपेबल आहोत काम करायला, हे पटवून द्यायलाच खूप वेळ जातो. अक्षय, हे तू सुद्धा फेस केलंस सगळं. आता एवढी वर्ष तू या इंडस्ट्रीमध्ये काम केलंयस. नो डाऊट आपण काय काम करतो आता हे वेगळं एक्सप्लेन करायची गरज नाही आहे कोणाला, पण तरी सुद्धा हे करावं लागतं. तुला करावं लागलं? हां, म्हणजे आत्ता नाही करावं लागलं, पण तेव्हा करावं लागलं. जसं मी 2014 मध्ये लग्न केलं. माझी एक सिरियल संपली, राधाई बावरी, मार्चमध्ये, आणि मी मे मध्ये लग्न केलं. आणि लग्न केलं त्याच्यानंतर जून वगैरे सगळं झालं, विधी वगैरे आणि सगळं एन्जॉय करून झालं. तर मी म्हटलं आता प्रत्येकाला एक नॉर्मल असतं. मी कितीही आज कोणी कितीही मोठं असलं तरी एक प्रत्येक जण प्रोड्युसर डिरेक्टरला कॉल करतो. तेव्हा कास्टिंग डिरेक्टर्स वगैरे असे काही नव्हते इंडस्ट्रीमध्ये. तर मी प्रत्येकाला कॉल केला की म्हटलं दादा आपण असं करतो, तर माझं लग्न वगैरे झालंय पण मी काम करायला रेडी आहे, तर काही असेल तर. अगे काय तू कशाला फोन करते, लग्न केलंय ना, आता एन्जॉय कर ना. म्हणजे भलेही कितीही सेटल असू दे माझा नवरा, पण माझी इच्छा आहे ना, माझं पॅशन आहे. करेक्ट. माझं लग्न झाल्यामुळे तुमचं काय अडतंय, मी सांगते ना मी काम करायला तयार आहे. किंवा मग दुसरं रिॲक्शन अशी की अरे तू कशाला फोन करते, तुझं नाव काय आहे ना तोंडात. पण त्याच्यानंतर त्यांच्या 4 सिरियल येऊन जातात, पण आपल्याला काहीही फोन नाही, काही नाही. त्याच्यामुळे मग मी असं ठरवलं की आपण हिंदीत ट्राय करूया. हिंदीत मला तिथे कोणीही ओळखत नाही, पण माझ्या टॅलेंटवर मला काम मिळालं. आणि समजा म्हणजे स्वतःहून कास्टिंग डायरेक्टर म्हणाले नाही मैम आपका एज ग्रुप ये इसमें कैरेक्टर में नहीं बैठ रहा है, लेकिन वो दूसरा प्रोडक्शन हाउस है ना, वहाँ पे काम चालू है, कास्टिंग चालू है, तो मैं आपका नंबर वहाँ पे फॉरवर्ड करता हूँ. असं करून मला हिंदीत काम मिळालं. मग म्हटलं ठीक आहे ना, आपल्या टॅलेंटवर आपल्याला काम मिळतंय, हाजी करायला फोन तर नाही करायला लागत आहे. आणि गेले मी 8 वर्ष मी हिंदीमध्ये काम करते आणि चांगलं काम करतेस, चांगले पैसे, चांगलं काम आणि विथ रिस्पेक्ट. स्वतःहून कोणाला फोन करायची गरज नाही, काम द्या. आणि मी खरं सांगू तुला, पहिल्या दिवशी एक इमोशनल सीन आपला झाला की मॅम थिएटर किया है ना आपने, हे जे येतं ना मॅम मराठी आर्टिस्ट ना आपने बहुत काम किया होगा ना, हे आपल्याला सांगायची गरज लागत नाही समोरच्या डिरेक्टरला किंवा को आर्टिस्टला, ते आपल्या कामातून दिसतंच.